मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येनं बांधव मुंबईत दाखल. मनोजदादा जरांगे यांच्या आव्हानाला समाजाचा जबरदस्त प्रतिसाद. मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आज मुंबईत इतिहास घडताना दिसतोय. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झाले. या प्रचंड गर्दीमुळे मुंबईतील रस्ते ठप्प झाले आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण या जनसमुदायाचा उद्देश एकच, आरक्षण मिळालेच पाहिजे. मुंबईच्या चौकाचौकात घोषणाबाजी सुरू आहे. आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत तरुणाई तुफान जोशात उतरली आहे. माता भगिनींची मोठी उपस्थिती आंदोलनाला भावनिक स्पर्श देते आहे. मनोजदादा जरांगे यांनी आवाहन केलं होतं, मराठा समाजानं न्यायासाठी एकदिलाने लढा द्यावा. आणि आज मुंबईच्या रस्त्यावरून तो निर्धार स्पष्टपणे दिसतोय. हा लढा केवळ आरक्षणासाठी नाही, हा लढा आहे आपल्या लेकरांच्या भविष्याचा. म्हणूनच शेतकरी असो, विद्यार्थी असो, मजूर असो, व्यापारी असो, सर्वजण या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे आहेत. मुंबईत आजचा दिवस इतिहासाच्या पानावर कोरला जाईल, कारण ही फक्त गर्दी नाही तर मराठा समाजाची एकजूट आहे. आणि ही एकजूट सांगते, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मुख्य संपादक उमर फारुक ककमारी, सांगली.